नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी बोलतोय ती 19 मार्च ही तारीख आहे. 19 मार्च 2026. आणि दिलेला शब्द पाळत आदित्यराज धर या सृजनशील चित्रपट निर्माता दिग्दर्शकाने, पटकथा लेखकाने धुरंधर 2 हा चित्रपट आज प्रदर्शित केलेला आहे. मग त्याचं जे काय बदला, रिव्हेंज वगैरे काय मी बघितलेलं नाही. पण धुरंधर 2 हा चित्रपट आपण लवकरच घेऊन येणार. हे धुरंधरचा पहिला चित्रपट त्याने प्रदर्शित केला आणि तो गाजत होता तेव्हाच त्याने अगदी तारीख जाहीर केली होती. आणि त्यानंतर जी काय एकूण खळबळ माजलेली आहे, अजून धुरंधरचा पहिला भाग किंवा पहिला पार्ट जो आहे त्याचा झिंग जी आहे ती जनमानसातून उतरलेली नाही, भारतीयांच्या मनातून उतरलेली नाही. अशा वेळेला धुरंधर 2 हा पार्ट आलेला आहे आणि त्यामध्ये काय आहे याविषयी कमालीची उत्सुकता आहे. चित्रपट क्षेत्रामध्ये एखादा नवा चित्रपट आल्यानंतर किंवा येणार असताना जी धामधूम केली जाते, यातली कुठलीही धामधूम या चित्रपट निर्मात्याने, दिग्दर्शकांनी केलेली नाही. प्रमोशन म्हणून वेगवेगळ्या चॅनेलमध्ये, वेगवेगळ्या युट्यूबमध्ये, OTT प्लॅटफॉर्मवर जिथे मिळेल तिथे कलावंतांच्या, दिग्दर्शकांच्या मुलाखती, हा जो काय जामानिमा असा तो न करता त्याने पहिला धुरंधर आणला होता आणि आता दुसरा भाग आणलाय आणि त्याविषयी सुद्धा अक्षरशः विक्रम मोडणारे रिपोर्ट येत आहेत. पण मी चित्रपटावर आज बोलणार नाही. जगामध्ये आसपास आपल्या घडणाऱ्या अनेक घटना अशा असतात की त्या डोळे दिपवणाऱ्या असतात, जुन्या आठवणी जागवणाऱ्या असतात किंवा त्यासारख्याच अनेक गोष्टी घडत असतात. दुर्दैव असं असतं की कल्पनेचे घोडे बेफाम दौडत असताना वास्तवाच्या मार्गावर जे काही चालू आहे त्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. पण कल्पनेच्या घोड्यांपेक्षाही वास्तवातले घोडे अधिक प्रभावशाली असतात, आपल्या जीवनावर प्रत्यक्ष परिणाम करणारे असतात. धुरंधर सारखा चित्रपट आपल्या भावनांशी, मानसिकतेशी खेळ करतो. पण वास्तवातले तत्सम धुरंधर पराक्रमी लोक आपल्या समोर आपलं कर्तृत्व गाजवत असतात, ज्याचा आपल्या जीवनावर, नित्य जीवनावर दूरगामी परिणाम होत असतो. त्याकडे आपलं फारसं लक्ष नसतं. पुढे कधीतरी इतिहासामध्ये त्याचं विश्लेषण होतं, आकलन होतं आणि तेव्हा आपल्याला सांगितलं जातं, अरे तो तर केवढा धुरंधर होता. आज मला हा धुरंधर 2 चित्रपट येत असताना वास्तविक, सार्वजनिक आणि राजकीय जीवनामध्ये एक धुरंधर जे काही करतोय ते बघितल्यानंतर मला धुरंधर 2 हा वास्तवात आलेला दिसतोय. आता तुम्ही म्हणाल धुरंधर 2 आणि वास्तव जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये, तर मग धुरंधर पहिला कुठला होता? तर तुम्हाला पहिला धुरंधर सांगितला पाहिजे तर मी ज्या दुसऱ्या धुरंधराकडे किंवा धुरंधर 2.0 कडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय त्याचा अर्थ कळू शकेल. धुरंधर 1 जो होता तो 1990 मध्ये निवडणूक आयुक्त म्हणून नेमला गेला, ज्याचं नाव TN शेषन होतं. TN शेषन हे प्रशासकीय अधिकारी होते, IAS होते. आणि ज्या वेळेला राजीव गांधी हे पंतप्रधान होते तेव्हा त्यांचे कॅबिनेट सेक्रेटरी किंवा असं काहीतरी पद त्यांनी पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम केलेलं होतं. आणि त्यांच्या आग्रहामुळे राजीव गांधी हे निवडणूक आणि सत्ता हरल्यानंतर, गमावल्यानंतर त्यांच्या पाठिंब्याने चंद्रशेखर हे अल्पकाळासाठी देशाचे पंतप्रधान झाले.
तेव्हा राजीव गांधींच्या आग्रहाखातर चंद्रशेखर यांनी टी.एन. शेषन यांची प्रमुख निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक केली. पुढल्या काळात राजीव गांधींची घातपाती हत्या झाली आणि शेषन हे 1991-90च्या निवडणुका घेऊन पहिल्यांदा प्रकाशात आले. तेव्हा पंतप्रधान नरसिंहराव झाले होते. पण या माणसाने म्हणजे टी.एन. शेषन यांनी अगदी पंतप्रधानाला सुद्धा दाद दिली नाही. टी.एन. शेषन हा निवडणूक आयोग स्वयंभू घटनात्मक वेगळी संस्था आहे, ज्याच्यावर शासनाची, सरकारची, सत्तेची दादागिरी चालू शकत नाही, हे सिद्ध करणारा पहिला अधिकारी होता, ज्याने थेट पंतप्रधान असलेल्या नरसिंहरावांशी सुद्धा पंगा घेतला होता. त्याच्या आधीचे सगळे पंतप्रधान आपापल्या परीने निवडणूक आयुक्ताला सरकारचं एखादं डिपार्टमेंट असल्यासारखं वागवत होते आणि तेही निवडणूक आयुक्त निमूटपणे तसे वागत होते. पण कायद्याचा, घटनेचा बारकाईने अभ्यास केलेले टी.एन. शेषन यांनी मात्र पहिल्यांदा निवडणूक आयुक्त हा स्वयंभू असतो आणि त्याच्यावर केंद्र सरकारची सुद्धा कुठलीही हुकूमत चालू शकत नाही हे दाखवून दिलं. आणि एका बाजूला शेषन यांनी राजकीय सत्तेला अंगावर घेतलेलं होतं, शिंगावर घेतलेलं होतं. त्याच वेळेला देशातल्या सगळ्या मातब्बर राजकीय नेत्यांना, प्रादेशिक असो, केंद्रातले असो, राष्ट्रीय असो, सगळ्या नेत्यांना पण शिंगावर घेतलं होतं. निवडणूक आयोग हा एक दबदबा झाला होता, दबदबा. निवडणुकीमध्ये प्रचंड पैसा ओतून निवडणुका जिंकता येतात, हा जो भ्रम 1991 पर्यंत पसरलेला होता, तो शेषन यांच्या काळात कुठल्या कुठे विरघळून गेला. आचारसंहिता नावाचं एक सगळ्यात प्रभावशाली हत्यार आपल्या हाती आहे. आपण निवडणूक आयुक्त आहोत म्हणून आपल्याला ते हत्यार मिळालेलं आहे. त्याचा अत्यंत कठोरपणे आणि निर्दयपणे शेषन यांनी वापर केला. निवडणुकीची आचारसंहिता लागली की वेगवेगळ्या राज्यातले किंवा केंद्रीय सेवेतले सरकारी अधिकारी निवडणूक आयोगाकडे उधारीचे घेतले जातात. त्यांच्यावर प्रत्यक्ष मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान यांचा पण अधिकार चालू शकत नाही. हे वास्तवात आणणारा पहिला अधिकारी, पहिला निवडणूक आयुक्त म्हणून शेषन यांच्याकडे बघितलं जातं. इतका दबदबा होता त्यांचा. पण हळूहळू करत परत एक प्रकारची आळस आला, निष्काळजीपणा आला, निष्क्रियता आली आणि राजकारणातले लोक वेगवेगळ्या मार्गाने सुप्रीम कोर्टात किंवा कोर्टात जाऊन सुद्धा निवडणूक आयोगावर दबदबा आणत गेलं, दबाव आणत गेले. त्याच्या परिणामी आज बघतो की कोणी कोपऱ्यातला एखादा आमदार, नगरसेवक, कुठल्याही पक्षाचा प्रवक्ता निवडणूक आयोग म्हणजे भाजपची एक शाखा आहे इतका बिनधास्त आरोप करायला लागलेला आहे. अशा वेळेला आजचे प्रमुख निवडणूक आयुक्त, ज्यांच्यावर काँग्रेस पक्षातर्फे आणि विरोधी पक्षातर्फे इम्पिचमेंटचा प्रस्ताव संसदेत आणला गेलेला आहे, अशा वेळेला ज्या प्रकारे ज्ञानेश कुमार यांनी 4 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे आणि त्यानंतर अत्यंत कठोरपणे कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कारवाई सुरू केलेली आहे, आपला अधिकार जागी दाखवलेला आहे, तो बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की हा शेषन 0.20 म्हणजे दुसरा टी.एन. शेषन आहे. आपले अधिकार त्याला माहिती आहेत, आपल्या अधिकारांची व्याप्ती माहिती आहे आणि आपल्या अधिकाराच्या मर्यादा सुद्धा माहिती आहेत. आणि त्यामुळे ज्ञानेश कुमार हा एक प्रकारे धुरंधर 2 म्हणता येईल. ममता दिदी सारख्या मोकाट सुटलेल्या राजकारण्यांना वेसण घालणं हे फक्त राष्ट्रपती शासन लावून शक्य आहे असं अनेक जण म्हणत असताना
पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांनी तो पर्याय अजिबात टाळला. आपण लोकशाहीचं उल्लंघन केलं, संघराज्याच्या मर्यादा आणि चौकटीला धक्का लावला. हा राजकीय आपल्यावर आरोप होऊ शकतो, तो होऊ नये म्हणून त्या बाबतीत कठोर पावलं उचलण्याची टाळाटाळ मोदी आणि शहांनी केली. पण त्यांनी त्याच वेळेला त्याला पर्याय उपलब्ध आहे हे ओळखलं होतं, जाणलं होतं आणि त्यासाठीच धुरंधर 2 तयार केला होता. जर शेषन सगळ्या राजकारण्यांना आणि मस्तवाल राजकारण्यांना व्यसन घालू शकतात आणि त्यांना संविधान किंवा कोर्ट सुद्धा अडवू शकत नाही, इतके अधिकार असू शकतात हे लक्षात आलं, तेव्हा माझ्या मते, खरं खोटं मला माहिती आहे, पण माझ्या मते ममता दीदींना त्यांच्या मस्तवाल राजकारणातून आणि गुंडागर्दीतून लगाम लावायचा असेल तर निवडणूक आयोग हाच पर्याय आहे, राष्ट्रपती शासन नाही. कारण राष्ट्रपती शासन हे शेवटी केंद्राच्या इशाऱ्यावर चालतं, त्यामुळे राजकारणात तो आरोप केंद्रावर होऊ शकेल पक्षपाताचा. तर ज्याच्यावर आरोप होऊ शकत नाही अशी व्यक्ती पुढे आणली पाहिजे, असं हत्यार पुढे आणलं पाहिजे. हे ओळखूनच अगदी निवडणूक तोंडावर येईपर्यंत सगळीकडून दबाव असून सुद्धा मोदी शहांनी बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लावलं नाही, पण त्यांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना इतकं मोकाट वागू दिलं ज्याच्यात अडथळा आणला नाही. आणि आज आपण बघतोय की निवडणुकांच्या वेळापत्रकाची घोषणा केली आणि आचारसंहिता लागू झाल्यावर ज्या प्रकारे मस्तवाल ममता दीदी या मलूल होऊन गेलेल्या आहेत, अगतिक होऊन गेलेल्या आहेत, निराश आणि हताश झालेले आहेत, ते बघितल्यानंतर कळतं की ज्ञानेश कुमार हा दुसरा धुरंधर आहे. ज्ञानेश कुमार हा शेषन यांचा नवा अवतार आहे. आणि ममता का पराभूत होऊ शकतील ते तुम्हाला बघायचं असेल तर धुरंधर 2 मध्ये बघा, धुरंधर 1 मध्ये बघा. मी धुरंधर सिनेमा, त्यातलं कथानक, त्यातली एक्साइटमेंट जी काही मी बघतोय लोकांमध्ये, मला त्याचं प्रतिबिंब बंगालच्या विधानसभा निवडणुकीत पडताना दिसत आहे. बंगालमध्ये 15 वर्षापूर्वी ज्या प्रकारे डाव्यांची सत्ता ममता दीदीने उलथून पाडली, ती निवडणुकीच्या मतांमधून उलथून पाडली होती. आणि ती पाडण्यासाठी तेव्हा सुद्धा निवडणूक आयोगाने जे उपाय योजले होते, गुंडागर्दी, मतांची चोरी, मतदान केंद्र काबीज करणं वगैरे, याला जो लगाम लावला होता त्यातून झालं होतं. आणि तिथेच तुमच्या लक्षात येतं की ज्ञानेश कुमार हा नवा निवडणूक आयुक्त हा पुन्हा एकदा नुसता बंगालमध्ये परिवर्तन घडवणार नाहीये. ज्ञानेश कुमार हा पुन्हा एकदा देशामध्ये निवडणूक आयोगाचा दबदबा प्रस्थापित करणारा अधिकारी ठरेल. जी इतिहासामध्ये शेषन यांची प्रतिमा नोंदली गेलेली आहे, त्याचं प्रतिबिंब म्हणून पुढल्या काळामध्ये ज्ञानेश कुमार यांच्याकडे बघितलं जाईल. आपल्या हाती असलेला अधिकार, त्याची व्याप्ती आणि त्याची मर्यादा समजलेला अधिकारी हा अतिशय उत्तम अंमलदार असतो, प्रशासक असतो. आणि ज्ञानेश कुमार हे ज्या पद्धतीमध्ये स्वतःवर संयम ठेवून कठोर कारवाईची पावलं उचलत चाललेले आहेत, ते बघितल्यानंतर कळतं की हा माणूस हा दुसरा शेषन आहे, दुसरा धुरंधर आहे. मित्रांनो, आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.